आपण हे करतोय ते एवढा महाग झाला की मराठी पोरांना छेडणार, इथे भैया येऊन छेडणार का आम्हाला? हे कोण आहे तुमचं जीएम कोण आहे? जीएमचा बाजार कोण तू याच्यात कोण आहे? सगळं फोडून टाकेल इकडे, सगळं फोडून टाकेल मी. महाग झाला का तुम्हाला माझा चोत? शांतपणे त्या पोलीस रडते इथे. शांतपणे काय बोलणार आहे? काय शांतपणे बोलणार? बहिणी सांगते काही चोत माझा चोत. तिचा फोन जप्त करते तुम्ही. नालायक झाले. ताबडतोब बोलायचं. कोण आहे तुमचा जीवन? कोण आहे? जीवन कोण आहे? जप्त केला कोण आहे? ती पोरगी रडते इकडे. तुमचं सरफराज आहे. दोघांना शोधून आण. भेटतो त्या दोघांना शोधून आण. सरफराज आहे ही शेप आहे इकडे. तुमच्या दोन शेप कोणी मिसबिहेव केली? तिने मिसबिहेव केले आणि ती रडते इकडे. अहो तुम्हाला काहीतरी तर वाटू द्या जरा थोडंसं तरी. तुमच्या त्या दोघांना बोलवा. काय झालं? काय त्रास दिलाय? काय त्रास देतात ते? डिपार्टमेंटमध्ये यायचे पण त्याच्या पर्सनल गोष्टी डोक्यावरून कधी हात फिरवणार आणि परत त्यांच्या काय हाताच्या जखमा वगैरे झालेल्या साफ वगैरे करायला सांगायचे. शिरूरकर साहेब, हे विनयभंगाची केस आहे. त्या दोघांना घेऊन ये. दोघांना घेऊन ये. तुम्ही काय कळवलं त्यांना? आता ही घटना चुकीची आहे. ही घटना चुकीची आहे मॅडम. ही तुम्हाला मॅडम कुठे आहे? स्टाफला मला कानाखाली मारायला सांगतात आणि त्या दिवशी मला कानाखाली मारायला सांगितले म्हणून तर मी भांडले त्याच्याशी. कोण सांगतं स्टाफला तुमच्या कानाखाली? आणि म्हणून त्या दिवशी मॅडम बोलू दे मला. आतापर्यंत तुमचा त्यांचं कंप्लीट होतं मग तुमचं कंप्लीट करा. त्यांचं मी ऐकतो, तुमचंही ऐकतोय. बसा इथे आणि ऐका. बसा इथे आणि ऐका. तुमचे कोण कोण जे मेन आहे ना त्यांना बोलवा. धुमाळ मॅडम ऐकून घ्यायचं पूर्ण. बस बरोबर आणि ऐकून घ्या काय काय ते त्रास सांग मला.